आज मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक आहे। जागा वाटपासंदर्भातली निर्णायक बैठक म्हणून या बैठकीकडे बघितलं जात आहे। जागा वाटपासंदर्भात मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शरद पवारांच्या आधी संजय राऊत हे सुद्धा मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि आता आपण बघतोय की शरद पवारांचा ताफा हा आता मातोश्रीवरती पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात मातोश्रीवर आता या बैठकीला सुरुवात होईल। राजकीय खलबतं होतील। महाविकास आघाडीतलं जागा वाटप हे निर्णायकरित्या आता करण्यात येईल आणि कदाचित येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची संपूर्ण यादी ही सुद्धा जाहीर केली जाईल। ज्या जागांवरती तिढा आहे, ज्या जागांवरती पेच आहे, अशा जागांचा तिढा कदाचित या बैठकीमध्ये सोडवला जाऊ शकतो। याकरता महाविकास आघाडीतले सगळे प्रमुख नेते हे आज एकत्रित मातोश्रीवरती बैठक करत आहेत। या बैठकीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत हे उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, ही बैठक साधारण किती वेळात सुरू होते आहेत? कोणकोणते नेते तिथे पोहोचलेले आहेत आणि या बैठकीनंतर काय हाती लागण्याची शक्यता आहे? गिरीश, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मातोश्रीवरची ही बैठक साधारण किती वेळात सुरू होईल याचा काही अंदाज येतोय का? कोणकोणते नेते आता दाखल झालेले आहेत? ते आता बैठकीला सुरुवात होत आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख आहेत शरद पवार ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। अवघ्या काही वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। 15 ते 16 जागांचा जो तिढा आहे त्यावर आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती उद्या यादी सुद्धा पहिली यादी जी आहे ती सुद्धा जाहीर करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। वंचितचं जर बोलायचं झालं तर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच म्हटलेलं आहे की आमची जी युती होती शिवसेनेसोबतची, उभाटा पक्षासोबतची, ती आता तुटलेली आहे। त्याला काही अर्थ नाही आणि ज्या 4 जागा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लढवाव्या त्या आता त्यांनीच लढवाव्या। त्यामुळे त्या जागांवरती नेमका कोण उमेदवार? नक्कीच गिरीश, अधिक माहिती घेत राहू आणि या बैठकीवर सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे।